नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या शुक्रवारी तुमच्या सामान्य विज्ञान या पुस्तकातील चौथे प्रकरण सजीवांतील पोषण हे सुरू केलेलं होतं. त्यामध्ये पोषण म्हणजे काय, पोषणाची गरज का आहे, स्वयंपोषण म्हणजे काय, परपोषण म्हणजे काय, स्वयंपोषी वनस्पती, परपोषी वनस्पती, कीटकभक्षी वनस्पती, सहजीवी पोषण, मृतोपजीवी वनस्पती, हे सगळं काही पाहिलेलं होतं. आता आपल्याला बघायचं आहे वनस्पतींमधील पोषक द्रव्यांची कार्ये व अभावाचा परिणाम. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक टेबल दिसत असेल. इथे जर स्पष्ट दिसत नसेल तर तुमच्या पुस्तकाच्या पेज नंबर 30 वर हा टेबल असाच्या असा आहे. पहा, सर्वप्रथम पोषक द्रव्य घेतलेलं आहे नायट्रोजन. नायट्रोजन या पोषक द्रव्याचं काय कार्य आहे, तर प्रथिने, हरितद्रव्ये व पेशीद्रव यांच्यातील हा महत्त्वाचा घटक आहे. आपल्या शरीरामध्ये जी काही प्रथिनं असतात, वनस्पतींमध्ये जे हरितद्रव्य असतं, या हरितद्रव्यामुळे वनस्पती अन्न तयार करू शकतो आणि आपल्या पेशीमधलं द्रव या सगळ्यांमध्ये नायट्रोजन फार महत्त्वाचं आहे. नायट्रोजनचा अभाव जर असेल तर वाढ खुंटणे, पाने पिवळी होणे, वनस्पतींची पाने काही काही वेळेला आपण पिवळी झालेली पाहतो किंवा वनस्पतीची वाढ होत नाही हे पाहतो, तर त्यासाठी नायट्रोजनचा अभाव हे एक कारण आहे. दुसरं पोषक द्रव्य आहे फॉस्फरस. फॉस्फरस का उपयोगी आहे, तर प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी. वनस्पती प्रकाश घेतो, सूर्यापासून प्रकाश घेतात. या सूर्यप्रकाशाचे, या प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी फॉस्फरस महत्त्वाचा आहे. फॉस्फरसचा अभाव जर असेल तर काय होतं, तर वनस्पतीची पाने अकाली गळतात. म्हणजे कधी कधी पानगळती असते, ते ऋतूनुसार असते. पण फॉस्फरस जर कमी असेल तर अकाली पानांची गळती होते, फुले उशिरा येतात, मुळांची वाढ खुंटते. अशा प्रकारचे काही लक्षणं फॉस्फरसच्या अभावामुळे वनस्पतीमध्ये दिसून येतात. तिसरं आहे पोटॅशियम. चयापचयाच्या क्रियांसाठी पोटॅशियम हे आवश्यक आहे. पोटॅशियम जर नसेल किंवा अभाव जर असेल तर काय होतं, तर वृक्षांचं जे खोड आहे ते बारीक होतं, त्याची पानं कोमेजतात आणि त्यामध्ये पिष्टमय पदार्थ तयार होत नाही. त्यामुळे पोटॅशियम हे पोषक द्रव्य सुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम काय करतं, तर हरितद्रव्य निर्माण करण्यासाठी मॅग्नेशियमची गरज असते. मॅग्नेशियमच्या अभावामुळे जी वाढ आहे वनस्पतींची ती संथ होते, म्हणजे सावकाश, रेग्युलर स्पीडपेक्षा कमी स्पीडनी, आणि त्याची पानं पिवळी पडतात. त्याचप्रमाणे लोहाचे सुद्धा कार्य आहे. जसं मॅग्नेशियम हरितद्रव्य तयार करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी मदत करतात, तसंच लोहांमुळे सुद्धा हरितद्रव्य निर्माण होते. लोहाच्या अभावामुळे सुद्धा वनस्पतींची पाने पिवळी पडतात. त्यानंतर आहे मॅंगनीज. मॅंगनीज हे पोषक द्रव्य म्हणजे एक संप्रेरक घटक आहे. यामुळे जर मॅंगनीज जर कमी असेल, अभाव असेल तर काय होतं, तर वनस्पतींची वाढ खुंटते आणि त्याच्या पानांवर डाग पडतात. त्यानंतर सर्वात शेवटचा पोषक द्रव्य जो सांगितलेला आहे तो आहे झिंक. झिंकचं काय आहे कार्य, तर संप्रेरक व त्यांतील घटक निर्माण करणे हे झिंकचं कार्य आहे. झिंकच्या अभावामुळे वनस्पतींची वाढ खुंटते आणि त्याची पानं पिवळी पडतात. तर अशा प्रकारे या टेबलमध्ये तर दिलेलं आहेच,
पण तुम्ही आत्ता मी जे काही बोलले ते एक वेळा जर समजलं नाही तर आणखी 2 वेळेस नीट ऐकून मग पुस्तकातील पेज नंबर 30वर हाच टेबल ठळक अक्षरात तुम्हाला दिलेला आहे. तो तुम्ही जर वाचला तर कोणकोणत्या पोषक द्रव्यांची काय काय कार्य आहेत आणि त्याच्या अभावामुळे त्या वनस्पतींवर काय काय परिणाम होतात हे तुम्हाला सहज लक्षात येईल. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे पोषणाचे टप्पे. शरीराच्या सर्व क्रिया सुरळीतपणे होण्यासाठी आवश्यक असणारे घटक आपल्याला अन्नातून मिळतात. रक्ताद्वारे हे घटक शरीराच्या सर्व भागांना पुरवले जातात. मग आपण खाल्लेलं जे अन्न आहे ते जसंच्या तसं रक्तात मिसळत नाही. त्यासाठी अन्नाचे रूपांतर रक्तात मिसळू शकतील अशा विद्राव्य घटकात व्हावे लागते. म्हणजे जे अन्न आपण खाल्लंय ना ते तसंच्या तसं रक्तात जात नाही. मग त्याचं काही विद्राव्य घटकांमध्ये रूपांतर होतं आणि मग प्राण्यांमध्ये पोषण क्रियेचे अन्न ग्रहणापासून ते उत्सर्जनापर्यंत विविध टप्पे आढळून येतात. अन्नग्रहण म्हणजे काय? तर अन्न शरीरात घेणे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुखावाटे आपण अन्न शरीरात घेतो, पण सगळ्याच प्राण्यांमध्ये मुखावाटेच अन्न शरीरात घेतल्या जाते असे नाही. मग कसं घेतलं जातं ते आपण नंतर बघणार आहोत. दुसरा टप्पा आहे पचन. अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे याला अन्नपचन असे म्हणतात. विद्राव्य घटक म्हणजे काय? असे घटक जे रक्तात सहज मिसळू शकतील. समजा आपण पाणी घेतलं आणि पाण्यात काही पदार्थ टाकले, ते पदार्थ जर सहज त्या पाण्यात विरघळले तर त्यांना आपण विद्राव्य घटक असं म्हणू. आणि जर ते घटक पाण्यात विरघळायला काही अडचण असेल तर त्यांना आपल्याला विद्राव्य घटक म्हणता येणार नाही. तिसरा आहे टप्पा शोषण. पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जाणे. म्हणजे आता जे घटक तयार झाले आहेत ना, रक्त काय करतो? त्या घटकांना शोषून घेतं. तर याला म्हणायचं शोषण. शोषलेल्या द्रावणीय अन्नाचे शरीरातील पेशी व ऊतींमध्ये वहन करून मग ऊर्जा निर्मिती केली जाणे याला म्हणायचं सात्मीकरण. म्हणजे जे काही अन्नपदार्थ विद्राव्य घटकात रूपांतर होऊन रक्तामध्ये शोषल्या गेलेले आहे अशा अन्नाचे शरीरातील पेशी आणि ऊतींमध्ये वहन केले जाते. म्हणजे सगळ्या पेशींपर्यंत हे पोहोचविल्या जाते आणि मग ऊर्जा निर्मिती केली जाते. याला आपण सात्मीकरण असे म्हणतो. आणि सगळ्यात शेवट आहे उत्सर्जन. पचन व शोषण न झालेले म्हणजे जे पदार्थ पचले नाही, ज्यांचं पचन झालं नाही किंवा ज्या पदार्थांचं रक्तामध्ये शोषण झालं नाही असे जे उर्वरित अन्न घटक आहे ते शरीराबाहेर टाकणे म्हणजे उत्सर्जन. आता हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे, पण तुम्हाला जर हे थोडक्यात आणि अगदी स्पष्ट असं हवं असेल तर तुमच्या पुस्तकाच्या पेज नंबर 30वर पोषणाचे टप्पे या हेडिंग खाली या 5ही क्रिया आणि त्यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. आता आपल्याला आपल्या स्क्रीनवर काय लिहिलेलं दिसतंय? समभक्षी पोषण. समभक्षी पोषण म्हणजे काय? तर बघा, वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये अन्न ग्रहण करण्याची वेगवेगळी पद्धत असते. अमिबामध्ये हात, तोंड असे भाग नसतात. हा प्राणी एकपेशीय आहे. तो शरीराच्या म्हणजे पेशीच्या कोणत्याही पृष्ठभागातून अन्न आत घेऊ शकतो. म्हणजे जर अन्न घटक असेल आणि एकच पेशीचा आहे हा अमिबा, तर कोणत्याही भागातून तो अन्न आत घेतो. अन्न कणाला सर्व बाजूंनी वेढून तो कण आपल्या पेशीमध्ये समाविष्ट करतो. त्यानंतर अन्नकणावर विविध विकरांची क्रिया घडून त्याचे पचन होते.
न पचलेला उरलेला भाग तेथेच मागे सोडून छद्मपादाच्या सहाय्याने, छद्मपाद म्हणजे खोटे पाय, म्हणजे त्याला पाय नसतातच खरं तर, एकाच पेशीचा अमिबा आहे, त्याला हात नाही, तोंड नाही, पाय नाही, पण त्याच्या त्या एकपेशी शरीरामध्ये ज्या अवयवाच्या साहाय्याने किंवा ज्या घटकाच्या साहाय्याने तो पुढे पुढे सरकतो त्याला आपण छद्मपाद असे म्हणतो. तर त्या छद्मपादाच्या साहाय्याने तो जो उरलेला घटक आहे तो मागे सोडून अमिबा पुढे सरकतो. अमिबा, युग्लिना, पॅरामेशियम यांसारख्या एकपेशीय सजीवात पोषणासंबंधीच्या सर्व क्रिया त्यांच्या पेशीत होत असतात. आता हे झालं एकपेशीय प्राण्यांचं. बहुपेशीय प्राण्यांमध्ये मात्र तोंडाने अन्नग्रहण होते. कीटकांमध्ये अन्नग्रहणाकरता मुख अवयव असतात. उदाहरणार्थ झुरळ व नाकतोड्यासारखे कुरतडे कीटकांमध्ये जबड्यासारखे मुख अवयव महत्त्वाचे असतात. फुलपाखरू नळीसारखी सोंड वापरून अन्नग्रहण करते. त्यानंतर डास आहे, ढेकूण आहे, असे काही प्राणी त्यांच्यामध्ये चषक, चूषक, सुईसारखे मुख अवयव टोचण्याकरता वापरून नळीसारख्या मुख अवयवांनी ते रक्त अथवा रसग्रहण करतात. आणि आपल्यासारख्या प्राण्यांचं तर तुम्हाला माहिती आहे, आपण काय करतो, मुखावाटे अन्न आत घेतो. तर याला म्हणायचं समभक्षी पोषण. यानंतर आपल्याला शिकायचंय अन्न प्रकारानुसार प्राण्यांचे प्रकार. म्हणजे कोणते प्राणी काय अन्न ग्रहण करतात त्यानुसार त्यांचे शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, मिश्राहारी प्राणी, स्वच्छताकर्मी आणि विघटक असे प्रकार पडतात. आता शाकाहारी प्राणी म्हणजे काय, तर जे प्राणी प्रत्यक्ष वनस्पतीचा अन्न म्हणून उपयोग करतात. जसं की काही प्राणी गवत खातात, काही प्राणी बिया खातात, काही प्राणी फळे खातात, पान फूल खातात. तर अशा प्रकारच्या वनस्पतींना आपण शाकाहारी प्राणी असे म्हणतो. मग आहे मांसाहारी प्राणी. काही प्राणी अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असतात. मांसाहारी प्राणी अन्नासाठी अप्रत्यक्षपणे वनस्पतींवर अवलंबून असतात. जसं की शाकाहारी प्राण्यांना खाणारे कीटक वगैरे यांना खाणारे असे मांसाहारी प्राणी असतात. म्हणजे मांसाहारी प्राणी हे प्राण्यांना खातात, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे मिश्राहारी प्राणी. काही प्राणी अन्नासाठी वनस्पती तसेच प्राणी या दोन्हीवर अवलंबून असतात. म्हणजे ते वनस्पतींना पण खातात आणि प्राण्यांना पण खातात. त्यांना आपण मिश्राहारी प्राणी असे म्हणतो. आता आपल्या सभोवताली आढळणारे काही सजीव हे त्यांच्या अन्नग्रहणाबरोबरच पर्यावरण स्वच्छता व संवर्धनाचे कार्य पण करतात. म्हणजे ते नेमकं काय करतात, तर बघा, चौथा जो प्रकार तुम्हाला दिसतो आहे तो आहे स्वच्छताकर्मी. हे प्राणी काय करतात, तर मृत प्राण्यांच्या शरीरापासून अन्न मिळवून ते जगतात. जसं की तरस आहे, गिधडे आहेत, कावळे आहेत आणि त्यामुळे पर्यावरण स्वच्छ राहते. समजा या मृत प्राण्यांच्या शरीरावर यांची उपजीविका नसती तर हे सगळं काही सडून घाण वास आला असता, वातावरण खराब झालं असतं, पर्यावरण अस्वच्छ राहिलं असतं. म्हणून यांची फार गरज आहे. तसेच विघटक म्हणजे काही सूक्ष्मजीव हे मृत शरीराच्या अवशेष तसेच काही पदार्थ कुजवून त्यापासून अन्न मिळवतात. नैसर्गिक पदार्थांच्या कुजण्याच्या प्रक्रियेमधून सूक्ष्मजीवांचे पोषण होते. तर हे झाले अन्न प्रकारानुसार प्राण्यांचे विविध प्रकार. आता मृतोपजीवी पोषण. काही कीटक, एकपेशीय सूक्ष्मजीव हे मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रवरूप सेंद्रिय पदार्थांचे शोषण करून त्यांचा
अन्न म्हणून वापर करतात. यालाच मृतोपजीवी पोषण असे म्हणतात. आणि त्यानंतर आपल्याला बघायचे परजीवी पोषण. बघा, परजीवी पोषणामध्ये बाह्य परजीवी पोषण आणि अंतःपरजीवी पोषण असे 2 प्रकार असतात. काही प्राणी हे इतर सजीवांवर अन्नासाठी अवलंबून असतात. ते त्यांच्याकडून अन्न प्राप्त करतात. यालाच प्राण्यांचे परजीवी पोषण असे म्हणतात. इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून त्याद्वारे अन्न प्राप्त करण्याच्या पद्धतीला बाह्य परजीवी पोषण असे म्हणतात. म्हणजे इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर म्हणजे बाहेर, जसं की उवा, गोचीड, ढेकूण अशा प्रकारचं पोषण ज्यांचं असेल त्यांना आपण परजीवी पोषण असे म्हणतो. त्यानंतर पट्टकृमी, गोलकृमी असे जंत आपल्या शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचे अथवा प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतात. या पद्धतीला अंतःपरजीवी पोषण म्हणतात, कारण हे कुठे राहतात? शरीराच्या आत. हे प्राणी अंतःपरजीवी प्राणी म्हणून ओळखले जातात, शरीराच्या आत राहून शोषण करणारे. तर अशा प्रकारे इथे आपले पोषणाचे सर्व प्रकार संपलेले आहेत. पोषणाचे प्रकार, पोषणाचे टप्पे, पोषक द्रव्यांचे कार्य, अभावामुळे होणारे परिणाम हे सगळं काही आपण सजीवांतील पोषण या प्रकरणामध्ये शिकलो. आता यानंतर स्वाध्याय आहे. स्वाध्याय तुम्हाला स्वतःला सोडवता येत असेल तर तुम्ही तो सोडवू शकता. अन्यथा जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी देणार आहे. यानंतर पुढच्या शुक्रवारी आपण 5वे प्रकरण म्हणजे अन्न पदार्थांची सुरक्षा हे शिकणार आहोत. तत्पूर्वी आज मी ज्या काही 6 स्लाइड्स दाखवल्या त्यामध्ये जी काही माहिती सांगितली ती 1 वेळा लक्षात न आल्यास 2 वेळा ऐका. तुमच्या पुस्तकातील पेज नंबर 30, 31 आणि 32 नीट लक्ष देऊन 2 किंवा 3 वेळा वाचा आणि ते समजून घ्या. त्यातले जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करा आणि नोट्स स्वतः तयार करा. आणि स्वाध्याय जर जमला तर तोही लिहा. अशा प्रकारे जर तुम्ही सविस्तर अभ्यास केला तर तुम्हाला परीक्षेच्या वेळेला अजिबात कठीण जाणार नाही. आता सध्या हे ऑनलाईन शिक्षण सुरू असल्यामुळे कदाचित तुम्हाला आपलं रोजचं शिकणं शाळेतलं आणि हे शिकणं यात फरक जाणवत असेल, पण सध्या दुसरा काहीही उपाय नसल्यामुळे हे जसं सुरू आहे तसंच आपल्याला सुरू ठेवणं भाग आहे. तेव्हा तुम्हाला स्वतःला पण थोडं जबाबदार होऊन अभ्यास करावा लागणार आहे. तर आपण आता पुढच्या शुक्रवारी भेटणार आहोत पुढच्या प्रकरणासोबत. प्रकरणाचं नाव आहे अन्न पदार्थांची सुरक्षा.